हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी माझा आता छोटंसं स्वयंपाकघर आहे आणि त्याची सुबक मांडणी कसं मेंटेन करते, पटकन किचनची क्लिनिंग कशी करते दुपारच्या टायमामध्ये. मेन म्हणजे मी स्कूलमधून जेव्हा येते ना, तेव्हा कशा प्रकारे मी किचनची क्लिनिंग करते, चला मी तुम्हाला दाखवते. चला मग. तर दुपारच्या वेळेमध्ये मी माझ्या किचनची काय काय क्लिनिंग करते आणि भांड्याची मांडणी कशी करते तर तुम्हाला दाखवते. मी सर्व भांडे काय करते, व्यवस्थित जागी व्यवस्थित जिथं आहे तिथं ठेवून घेते. कारण की मग आपलं नॉन मॉड्युलर किचन राहिलं ना, तर इकडे तिकडे भांडे रचले ना तर खूप खराब पण दिसतात. म्हणून मग ग्लास, तांबे, वाट्या, डिश, ताट म्हणजे ह्या सर्व गोष्टी अशा व्यवस्थित मांडणी करून ठेवायची. आणि दुपारच्या टायमामध्ये ना मला वेळ असतो ना, तर त्या वेळेचा मी उपयोग करते. व्यवस्थित इथं सर्व क्लिनिंग करून घेते. आणि आपल्याला कसं धूळ वगैरे होत असते. आणि आपलं बघा पाहिलं तर किचन जर मॉड्युलर असेल, छान ट्रॉली वगैरे असेल, तरी पण आपल्याला किती क्लिनिंग करावी लागते. आणि जेव्हा नॉन मॉड्युलर किचन असेल तेव्हा तर तुम्हाला काय सांगते, खूपच क्लिनिंग आणि खूप मेंटेन ठेवावं लागतं. नाही तर सारखीच धूळ बसत असते. आणि मग असं वाटतं की कोणी आलं, अरे बघेल कसं रे, म्हणजे ना कधी कधी काय होतं की नेमकी अशाच गोष्टींवर नजर पाहुण्यांची पडत असते. तर त्याच्यामुळे ना, म्हणून मग आपल्याला मग किचन कसं टापटीप दिसायला पाहिजे. तर मी दुपारी मस्त मग सर्वजण जेवण वगैरे झाले, आवरलं का मुलं खेळत असली की मी हे काम करतात दुपारच्या टायमामध्ये. तर किचन ओटा पहिल्यांदा तर किचन ओटा क्लीन करून घ्यायचा कधी पण. कारण की पावसाळ्यामध्ये ना चिलटांचं प्रमाण जास्त होतं. खरकटं असलं, ओलं असलं, ओला कचरा असला ना, तर तिथं चिलटे खूप होतात. आणि म्हणून चिलटे नको व्हायला ना, तर म्हणून वेळच्या वेळी भांडे वगैरे घासून ओला कचरा लगेच डस्टबिनमध्ये टाकला ना, तर मग आपल्या घरात चिलटे होत नाही. त्याच्यामुळे मग मी ना वेळच्या वेळी करते. कारण चहा पाण्याची भांडी असतात गोड वगैरे, त्याच्यावर ना चिलटं लगेचच बसतात तेलकट वगैरे. तर त्याच्यासाठी मग ना आपण काय करायचं, लगेच क्लिनिंग करून घ्यायची. म्हणजे आपल्याला ना नंतर पण वेळ रिलॅक्स मिळतो. जेव्हा आपण संध्याकाळी टी टाईम असतो ना आपला, तर त्यावेळेस आपल्याला किचनमध्ये अगदी टापटीप दिसतं, नीटनेटकं दिसतं, अजिबात घाण वगैरे नसतं. म्हणजे ना तेव्हा एकदम मूड आपला एकदम अजून फ्रेश होऊन जातो आणि कंटाळा पण येत नाही. नाहीतर मग आपण बघा टी टाईमच्या वेळेस जर किचनमध्ये भांडे आहेत, पसारा आहे, तर त्यावेळेस आहे ना इतका कंटाळा येतो ना, म्हणजे काय सांगू. तर ते तुम्हाला अनुभव असेलच. म्हणून ना दुपारच्या वेळेसच ही कामं करून घेत जा. जर मुलं शाळेतून येत असतील, संध्याकाळच्या मुलांची गडबड, त्यांना खाण्यासाठी द्यायचं, परत किचन ओट्यावर जर असा पसारा राहिला ना, तर आपल्याला खूप इरिटेट होतं. म्हणून मग आपण काय करायचं, दुपारच्या टायमामध्ये आपल्याला वेळ भेटतो ना, तेवढी कामं करून मस्त आपल्या स्वतःसाठी पण वेळ मिळतो. म्हणून मग मी दुपारच्या टायमामध्ये ना ही काम करून घेते माझी. घरातली किचनची मेन तर कामं मी करूनच घेते. कारण की मला ना किचन ओटा नेहमी क्लीन आणि नीट पाहिजे असतो. आणि अजिबात चिलटे वगैरे नको, म्हणून मग मी ही सारखीच अशी क्लिनिंग करत असते. आणि तुम्ही पाहाल तर मग सर्व मी ना ओला कचरासुद्धा इथं पाहू शकता. एका पॉलिथिनमध्ये पॅक केला, तो डस्टबिनमध्ये, पार्किंगमध्ये डस्टबिन असताना तर तिथं टाकून देत असते मी. आणि सर्व बेसिंग वगैरे ना सर्व मी घासून घेतलेलं आहे. कारण की बेसिंग जेव्हा जेव्हा भांडे घासतो ना, तेव्हा घासलं ना तर मग खराब पण दिसत नाही आणि व्यवस्थित राहत नाही. तर तेलकटपणा त्याच्यावर खूपच असं येत राहतो. म्हणून मग मी ना पूर्ण असं क्लीन करून घेते. सर्व पाण्याने धुवून घेतलं ओटा आणि पाणी वायपरने काढून आणि पुसून घेणारे, म्हणजे एकदम क्लीन राहील आणि एकदम कोरडा होऊन जाईल आपला किचन ओटा. तर आपण तसंच वायपरने काढलं, त्याच्यानंतर फडक्याने पुसलं नाही ना, तरी पण ओलसरपणा थोडा वेळ राहतं. त्याच्यामुळे ना त्याच्यानंतर लगेचच आपण फडक्याने सुद्धा पुसून घ्यायचं, म्हणजे अजून छान ड्राय होऊन जातो आणि मग चिलटं वगैरे होत नाही. तर ह्या दिवसामधला हेच खूप मोठा प्रॉब्लेम असतो चिलटांचा. त्याच्यामुळे ना आपल्याला नकोशी वाटतं ती घरामध्ये अशी किडे छोटी. त्याच्यामुळे मग अशी क्लिनिंग करत राहायची. तर मी तर सर्व आता तुम्ही पाहिलं किचन ओट्यावरचं पाणी मी काढून घेतलं वायपरनी. आणि इथं जे गॅस आहे ना, ते सुद्धा स्प्रे करून मी व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. कारण की जेव्हा खरकटं वगैरे थोडंफार पडलेलं असतं ना, मध्ये तसंच राहिलं ना, तर मग खूपच झुरळांचं प्रमाण होण्याची शक्यता असते आणि ते कडक पण होऊन जातं. तर म्हणून मग मी ना सारखं दोन्ही टाईम तर स्वयंपाक झाल्या मी पुसून घेत असते. पण तरी पण थोडंफार पडलेलं वगैरे असेल ना, तरी मग फडक्याने व्यवस्थित पुसून घेत आहे मी.
आणि व्यवस्थित क्लीन करून घेते. त्याच्यावरचं काही पडलेलं असतं आपलं जेवणाचं आपण बनवताना पडतं थोडंफार, तर ते क्लीन करते. तर ह्या स्प्रेने माझं पटकन क्लीन होऊन जातं आणि अगदी नवी शेगडी आहे असं वाटतं. एकदम क्लीन आणि नीट दिसते. तर खूप छान वाटत होती ही शेगडी. पुसून झाल्यानंतर चमकत होती अगदी मस्त. आणि नंतर तुम्ही पाहाल तर मग गॅस ओट्याखाली सुद्धा काही पडलेलं असतं ना, ते सुद्धा आपण असं क्लीन करून घ्यायचं. म्हणजे कसं खरकटं किचनवर अजिबात नको ठेवायला, नाही तर त्यानेच आपल्या घरामध्ये झुरळं होत असतात. म्हणून मग सर्व वस्तू उचलून वगैरे व्यवस्थित हे सर्व करत असते मी. आणि नॉन मॉड्युलर किचन असलं ना, तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो. पण एवढं आहे की झुरळाचं प्रमाण नसतं. आणि मॉड्युलर किचनमध्ये ना झुरळ खूप होतात. जर काळजी नाही ना घेतली तर खूप होतात. तरी तर माझं सर्व किचन तर क्लीन झालं आहे. त्याच्यानंतर मग मी मांडणी ना आपली जी मांडणी भांड्यांची सुबक मांडणी केलेली आहे ना, तीसुद्धा व्यवस्थित पुसून घेते. जी साईड पट्ट्या वगैरे असतात ना, तर तिथं धूळ वगैरे बसलेली किंवा काय ना, तर त्या पुसून घेते. डब्यांवरती पण थोडीशी धूळ वगैरे बसून जाते. मग तिथंसुद्धा असं फडक्याने असं पुसून घेत राहायचं, म्हणजे कसं व्यवस्थित क्लीन राहतात. तर मी तेच करते. मग नेहमी असं वेळ असतो ना दुपारच्या टायमात थोडंसं आपलं फडकं मारून घ्यायचं, म्हणजे कसं धूळ जास्तीची होत नाही. म्हणजे नेहमी जर आपण असं केलं ना क्लीन, तर व्यवस्थित राहतं. नाही तर आपण एकदमच काढणार ना पसारा आवरायला, तर खूप असं एकदमच कामं निघतात. म्हणजे आपण ही छोटी कामं नेहमी करत राहिलो ना रोजच्या रोज, तर आपल्याला एकदम पसारा आणि एकदम आवरायचं पडत नाही. म्हणून मग मी ही कामं करत असते दुपारच्या. जेव्हा किचन आवरते ना, फक्त अर्धा तास लागतो मला हे किचन आवरायला दुपारच्या टायमामध्ये. तर मी अशा पद्धतीने माझं किचन दुपारच्या टायमामध्ये आवरते. आणि माझ्या किचनमधल्या मांडणीची अशी सुबक मांडणी केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सर्व व्यवस्थित झटकून वगैरे घेतलं तुम्ही पाहाल. आणि अशा पद्धतीने मी सर्व भांडे ठेवलेले आहे. तर मस्त छान सर्व झालं आहे आता व्यवस्थित. मी तर ना इथलं सुद्धा साईडचं मी पुसून घेते. तिथलं राहून गेलं तर व्यवस्थित. इथं छोटे छोटे डबे आहे, तर ऑर्गनायझर ते सुद्धा व्यवस्थित क्लीन आणि नीट ठेवून घेतलेलं आहे. आणि ना त्याच्यानंतर मग मी काय केलं, तेवढं थोडा अजून वेळ होता, तर मी कांदे बटाट्याची ट्रॉली जी आहे ना, तीसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बटाटे, कांदे, लसूण होतं ना, ते व्यवस्थित सर्व काढून घेतलं. आणि त्याच्यातले परत जी जाळी आहे ना, तिला आम्ही व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. तर त्याच्यावर सुद्धा धूळ वगैरे बसली राहते. साईड पट्ट्या छोट्या ज्या जाळी आहे ना, त्याच्यावरती धूळ वगैरे होऊन जाते ना, म्हणून मग अशा पद्धतीने मी क्लीन करून घेत असते मध्ये मध्ये. तर इथं पाहू शकता सर्व छान मस्त क्लीन झालेले आहे. तर आता मी त्याच्यामध्ये तेच जे आहे ना पेपर, तर ते ठेवून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व लसूण, बटाटे, कांदे सर्व ठेवून घेणार आहे. तर आपल्याला नेहमीच्या वस्तू लागतात ना, तर त्या व्यवस्थित अशा प्रत्येक वेळेस काढून चेक करायच्या. नाही तर कसं कांदे वगैरे पण असतात ना, ते खराब होतात. मग एक कांदा खराब झाला का दुसरे कांदे खराब होतात. म्हणून मग व्यवस्थित ह्या गोष्टीसुद्धा ठेवायच्या. आणि तिथं ड्राय असलं पाहिजे, ओलसरपणा नको. म्हणून मग अशी ही जी ट्रॉली आहे ना, ती अशी मी इथं ठेवून देत असते. आणि अशा पद्धतीने सर्व माझे भांडे पण व्यवस्थित लावून झाले. किचन ओटा सर्व क्लीन आणि नीट आवरून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. पाहिलंच मी मस्त माझ्या किचनची असे नॉन मॉड्युलर किचन आहे. तर मस्त छान व्यवस्थित सुबक मांडणी आणि क्लिनिंग कशी करत असते, नेहमी असं पुसून घेत असते. थोडी धूळ वगैरे अशी पडलेली राहते ना, ती क्लीन करत असते मी नेहमी. तर खूप छान मस्त मेंटेन राहतं. जर आपण व्यवस्थित ठेवलं ना, तर मेंटेनसुद्धा राहतं. आणि मी असंच माझं किचन आवरत असते. आणि चला, मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.